आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असून सामूहिक निर्णय घेण्याची परंपरा इथे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. G20 देशातल्या संसद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या परिषदेचं केलं उद्घाटन. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश. हॉलिवूडचे विख्यात अभिनेते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं उद्या मुंबईत उद्घाटन. आणि T20 क्रिकेटचा समावेश 2028च्या ऑलिम्पिकमध्ये करण्याची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीची शिफारस. आणि आता बातम्या विस्तारानं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाला कालमर्यादा निश्चित करून द्यावी लागेल, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज दिलेल्या सुनावणीत सांगितलं. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्वाळा द्यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयानं 14 जुलै रोजी नोटीस काढली. सप्टेंबरमध्ये आदेश काढला. तरीही विधानसभा अध्यक्षांनी काहीच केलं नसल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं. राज्यातल्या विधानसभा निवडणुकींपूर्वी त्यावर निर्णय होणं गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी निर्णय झाला नाही तर विधानसभा अध्यक्षांपुढील कार्यवाही ही निरर्थक ठरेल, असंही कोर्टानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणार नसल्याचं नार्वेकर यांनी आज संध्याकाळी स्पष्ट केलं. त्याचवेळी विधिमंडळाची स्वायत्तता जपणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाविरोधातली क्युरेटिव्ह याचिका योग्य वेळी सूचीबद्ध केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी विनंती राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मणिंदर सिंग यांनी आज केली. त्यावर या याचिकेबाबत प्रक्रिया सुरू असून आम्ही ती सुनावणीसाठी सूचीबद्ध करू, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनं घेतलेला निर्णय 5 मे 2021ला दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. असा प्रवर्ग निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचं या निकालात म्हटलं होतं. त्यावर महाराष्ट्र सरकार आणि इतर काहींनी दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असून सामूहिक निर्णय घेण्याची परंपरा इथे असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. G20 देशांमधल्या संसदेच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. सध्या भारतातली निवडणूक प्रक्रिया जगात सर्वात मोठी असून त्यात लोकसहभाग दिवसेंदिवस वाढतो आहे, असं ते म्हणाले. दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना लोकशाही देशांनी एकजुटीने केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. लोकशाही मूल्यांचं जतन, जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहकार्य आणि वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा पुरस्कार या उद्देशानं या P20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या बैठकीत संयुक्त निवेदनाला उपस्थित सदस्यांनी मंजुरी दिली. यात विविध देशांमधल्या संसदीय माध्यमातून मुत्सद्देगिरी सुरू ठेवायला एकमतानं तयारी दर्शवली. 8व्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेची सांगता आज नवी दिल्लीत झाली. 2 दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये स्पर्धात्मक कायदा आणि धोरण यातील दृष्टिकोन आणि आव्हानं या विषयावर चर्चा झाली. जगभरातून 600 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. जगाच्या लोकसंख्येपैकी मोठी लोकसंख्या ब्रिक्स देशांमध्ये आहे. त्यामुळे इथल्या आर्थिक घडामोडी मोठ्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि शाश्वत विकास ही काळाची गरज आहे, असं मत कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे सचिव मनोज गोविल यांनी व्यक्त केलं. परिषदेमध्ये स्पर्धा कायद्याच्या नव्या पैलूंवर चर्चा झाली. बिहारमध्ये दीनदयाळ उपाध्याय बक्सर आरा पाटणा विभागातली दोन्ही बाजूंची वाहतूक आज पुन्हा सुरू झाली. बुधवारी संध्याकाळी नवी दिल्ली पटना हावडा या मार्गावरची वाहतूक नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्यामुळे खंडित झाली होती. अभियंते, तंत्रज्ञ आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पथकांनी युद्धपातळीवर मोहीम राबवत
हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत केला. सिक्कीममध्ये आलेल्या पुरामुळे मांगण जिल्ह्यात लाचेन आणि लाचुंग इथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आजही सुरू राहिलं. आत्तापर्यंत 4,300 लोकांना बाहेर काढण्यात आलं असून 2,500पेक्षा जास्त लोकांची सुटका करण्यात आली आहे. पूरवळींची संख्या 37 इतकी झाली असून 78 नागरिक बेपत्ता आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. हॉलिवूडचे विख्यात अभिनेते आणि निर्माते मायकल डग्लस यांना मानाचा सत्यजित राय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून तो 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहाल करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. मिझोराममधल्या विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज जारी केली. उमेदवारांना 20 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. या अर्जांची छाननी 21 ऑक्टोबरला होऊन 23 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. राज्यातल्या 40 विधानसभेच्या जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होऊन 3 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीपासून संरक्षण मागणारी याचिका झारखंड उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यांचा अर्ज सुनावणीयोग्य नसल्याचं मत नोंदवत न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती आनंद सेन यांच्या पीठानं तो फेटाळला. लष्कराच्या जमिनीच्या प्रकरणात सोरेन यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याविरुद्ध आधी हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मात्र उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा त्यांना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं उद्या मुंबईत उद्घाटन होणार आहे. 40 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर ही बैठक भारतात होत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज मुंबईत आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे आज आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं त्यांनी बातमीदारांना सांगितलं. मोदी सरकार की बहुत बड़ी सफलता है कि खेलो इंडिया अभियान जन जन तक पहुंचा है और टॉप स्कीम जहां खिलाड़ी का बोर्डिंग लॉजिंग ट्रेनिंग सारा खर्चा भारत सरकार देश विदेश का वहन करती है, जेब खर्च अलग से देती है. ये खिलाड़ियों की हमने चिंता मुक्त किया है खर्चे से. T20 क्रिकेटचा समावेश 2028मध्ये लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीनं तयार केला आहे. मुंबईत 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या परिषदेसमोर मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. 1900च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा सुवर्णपदकासाठीचा सामना पॅरिसमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला होता. T20 क्रिकेटसह बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या 5 खेळांच्या समावेशाचा प्रस्तावही परिषदेमध्ये मांडला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची मान्यता ऑलिम्पिक समितीनं रद्द केली आहे. या खेळाच्या दुसऱ्या कुठल्याही यंत्रणेला मान्यता दिली नसल्याचं 2028मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा समावेश करण्याचा निर्णय समितीनं स्थगित केला आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असून सामूहिक निर्णय घेण्याची परंपरा इथे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. G20 देशातल्या संसद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या परिषदेचं केलं उद्घाटन. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश. हॉलिवूडचे विख्यात अभिनेते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं उद्या मुंबईत उद्घाटन. आणि T20 क्रिकेटचा समावेश 2028च्या ऑलिम्पिकमध्ये करण्याची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीची शिफारस. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.